हॅलो सर्वांना, क्रांतिकारी जय भीम। आज गुरुपौर्णिमा निमित्त मी एक व्हिडिओ बनवत आहे आणि सर्व बहिणींसाठी खूप कळकळीचा व्हिडिओ आहे। बघा, माझे विचार आवडले तर एक लाईक, एक शेअर आणि फॉलो करा प्लीज। आपण एक आईवडिलांच्या नावाला काही गावाला सासर घरी राहतो, बरोबर। सासर म्हणजे आपण जन्माला आलो, आईवडिलांनी एक 18, 20, 19 काही वर्ष मोठं केलं, लग्न झालं, बरोबर। तर लग्न झाल्याच्या नंतर त्या आईवडिलांना खूप काळजी असते। माझी जी मुली 18 वर्षाची झाली, तिचं काही चांगलं धडबरं करून देवा म्हणून ते आपल्याला एक चांगला जीवनसाथी शोधतात, लग्न करून देतात, बरोबर। आता आपण नवऱ्याच्या घरी गेलो, पण आईवडिलांनी आपलं लग्न केलं आहे कशासाठी केलं आहे माहिती? आपल्याला एक हक्काचं घर मिळावं, आपल्याला हक्काचा आपला खूप सारं आपलं मन समजून घेणारा, आपल्यावर प्रेम करणारा जीवनसाथी मिळावा म्हणून आईवडील आपलं लग्न करून देतात। आणि आता त्यांची जिम्मेदारी माझ्या हिशोबाने संपली आहे का? 18-20 वर्षे मोठं करता, त्यांचं काय असेल, बिचारी गरीब असतील श्रीमंत असतील, त्यांच्या परिस्थितीनुसार ते लग्न करता नवऱ्याच्या घरी पाठवतात, आपल्याला मस्त ढांगाढोंगाने पाठवतात आणि आपण जातो। गेल्याच्या नंतर आपल्याला एक मूल होतं, 2 मुलं होतात, त्याच्यानंतर आपण म्हणतो की माझा हक्क माझ्या आईवडिलांकडंच आहे, माझा हक्क माझ्या आईवडिलांकडं आहे। आता आपल्या वडिलांना आपण 2 पोरी आहेत आणि 2च भाव आहेत, आपला 2 मुली आणि 2 भाव आहेत। पण 2 भाव आहेत तर त्या भावांना पण 2 भावांना 2-2 मुली आहेत, बरोबर। आणि आपण आपल्या वडिलांना 2 म्हणजे आपण दोघी बहिणी। मग आता आपण म्हणतो आपल्याला कायदा दिला बाबासाहेबांनी कायदा काय की समान हक्क मिळावा, पण आपल्याला कितपर्यंत तो योग्य वाटेल, आपल्याला कितपर्यंत योग्य वाटेल? अहो विचार करा ताई, तुम्ही जे पण आहेत, ज्या समजदार आहेत त्या तर जरूर समजून घेणार आहेत, आणि ज्यांना त्याच्यामध्ये म्हणजे रसच नाही आहे त्या सोडून देतील, पुढं धक्का मारतील, काय बडबड करते ही बाई। पण हे सत्य आहे, त्यांना आपण दोघी बहिणींनी जर 4 एकर शेती आहे आपल्या वडिलांना, त्याच्यातली 2 एकर मी घेतली, बरोबर। आता दोघी बहिणींनी समजा 4 एकर आहे, दोघा भाऊ